हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या दर्शुर्वी शॉर्ट्स अँड ब्लॉग या चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मशरूमची भाजी स्वच्छ कशी करण्यापासून ते त्याची पूर्ण रेसिपी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगते मशरूमचे फायदे. मशरूममध्ये B1, B2, B3, B9 आणि B12 तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यांसारखी जीवनसत्व, त्याचबरोबर पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस इत्यादी खनिजेही भरपूर प्रमाणात असतात. आणि म्हणूनच मशरूमला आपण पोषक तत्वांचं भांडार म्हणू शकतो. तर हे असे बरेच फायदे आहेत मशरूमच्या भाजीचे. जी लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी भरपूर खनिजे आणि जीवनसत्वांचा सोर्स म्हणून तुम्ही ही भाजी नक्कीच खायला पाहिजे. तर चला आता मी रेसिपीला सुरुवात करते. सर्वप्रथम इथे मशरूम घेतलेले आहेत मी. ते बघू शकता एका बाउलमध्ये घेतले आहेत, काढून घेतले आहेत. आणि आता ते पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेणार आहे. जवळजवळ 2-3 वेळा ते आपल्याला नीट स्वच्छ धुवायचे चोळून, कारण की त्याला थोडीफार माती असते. तर हे बघा, असं हलक्या हाताने आपल्याला ते चोळून स्वच्छ धुवायचे आहेत. ते आता मी एक एक करून धुवून असे प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे बघा, आता इथे माझे हे एकदा स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हे पाणी मी फेकून देऊन दुसऱ्यांदा पुन्हा धुवून घेणार आहे. अजून एक मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण मार्केटमधून मशरूम घेऊन येतो ते असे पॅकेटमध्ये असतात, जसे मी तुम्हाला आता दाखवलं, तुम्ही पाहिलंच असेल. तर ही भाजी तुम्ही जर का फ्रीजमध्ये ठेवताय पण, तर ही आज आणल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला बनवायची आहे, किंवा ज्या दिवशी तुम्ही आणता तुम्हाला त्याच दिवशी बनवायची आहे. कारण हे मशरूम ना जास्त दिवस नाही राहत. जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले ना तरी ते पॅकेटमध्ये काढून जरी ठेवले तरी त्याचा रंग आहे ना लगेच काळा पडतो. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही ज्या दिवशी मार्केटमधून आणाल त्याच दिवशी बनवा, किंवा मग दुसऱ्या दिवशी तरी बनवा. 2-3 दिवस ठेवू नका, भाजीचा रंग एकदम काळपट होतो. हे बघा, हे मी ज्या दिवशी आणलेले आहेत ना त्याच दिवशी सेम डेला मी बनवते, त्यामुळे हे असे पांढरे शुभ्र दिसतात. तर आता हे बघा, मी 2-3 वेळा धुवून झालेलं आहे. आणि आता हे साल बघा, ही अशी काढायची आहे. नीट पहा तुम्ही, तुम्हाला समजेल. मग ही वरची जी साल, पातळ जो थर असतो ना तो असा कोपऱ्यातून वरपर्यंत नेऊन असं पूर्ण साल त्याची काढून घ्यायची आपल्याला. खालच्या बाजूने वरच्या बाजूपर्यंत अशी साल काढून घ्यायची. असं करून मी प्रत्येक हे पूर्ण सर्व नीट काढून घेणार आहे. थोडासा टाईम लागतो, पण केलं तर अतिउत्तम आहे. ती सहज निघते, अगदी अलगद निघून जाते साल ती वरची. ते बघा, असं ती वरची साल जेव्हा तुम्ही काढता ना तेव्हा आतला जो असतो ना भाग तो एकदम असा पांढरा शुभ्र दिसतो. वरचा जो लेअर तुम्ही काढल्यानंतर आतमधून एकदम मस्त पांढरे दिसतात मशरूम. मी शक्यतो कोणतीही रेसिपी शेअर केली तर अगदी तुम्हाला लहानपासून पूर्ण सगळं सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगण्याचा माझा प्रयत्न असतो, की जेणेकरून जे कोणी नवीन शिकत असेल जेवण, त्यांना नसतील ह्या माहिती गोष्टी तर त्या माहिती व्हाव्यात. तर इथे बघा, माझं सर्व साल सगळ्या मशरूमची पीसेसची काढून झालेली आहे. आता मी हे चॉप करून घेणार आहे. एका मशरूमचे मी जर साईजनुसार आहे, जर मोठं असेल मशरूम तर त्याचे 4 भाग होतील, आणि जर लहान साईज असेल तर फक्त त्याचे 2 भाग करायचे आहेत तुम्हाला.
अगदी लहान असेल तर फक्त 2 भाग आणि मोठ्या साईजचं मशरूम असेल तर त्याचे 4 भाग करायचे आहेत. तर असं करून मी पूर्ण सर्व चॉप करून घेतलेलं आहे. इथे माझं झालेलं आहे पूर्ण चॉप करून, पाहू शकता. ते आता मी प्लेटमध्ये साईडला ठेवते आणि दुसरीकडे आपल्याला भाजीसाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे एक पॅकेट होतं, त्यासाठी एवढा मी कांदा, 2 जवळजवळ कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, 2 टोमॅटो घेतले आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट तुमच्याकडे घरी बनवलेली असेल तर तुम्ही ती वापरा. पण इथे मला खूप उशीर झाला होता तर मी ही रेडीमेड वापरते आहे. कधीतरी वापरते मी सुद्धा. शक्यतो तुम्हाला हेच प्रिफर करेन की तुम्ही घरी बनवलेलं आलं लसूण पेस्ट वापरा. चला तर मग आता मी बनवायला सुरू करते. इथे मी गॅस ऑन केलेला आहे, त्यावर कढई ठेवलेली आहे, त्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालं की आता त्यामध्ये मी सर्वप्रथम घालणार आहे मोहरी. मोहरी आपली छान तडतडलेली आहे. आता मी त्यामध्ये घालते आहे सर्वप्रथम कढीपत्ता. कढीपत्त्याची पाने घातल्याने भाजीला खूप छान फ्लेवर येतो. तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर मी इथे घालते आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा छान बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. मोठं नाही, उबडधोबड नाही चिरायचं आहे. मस्त असं फाईन चॉप करायचं आहे. आता कांद्याचा रंग हलका तांबूस होईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. आता यामध्ये मी नेहमी कोणतीही भाजी बनवताना कांदा घातल्यानंतर लगेच त्यामध्ये मीठ घालते, जेणेकरून कांदा लवकर शिजतो, लवकर नरम होतो. तर आता मी त्यानुसार भाजीनुसार चवीनुसार मी यामध्ये घातलेलं आहे मीठ. आता मी हे छान ढवळून घेते. आता मी यामध्ये घालणार आहे पॅकेटमधलं आलं लसूणची पेस्ट घालते. तुम्ही घरी बनवलेली आलं लसूणची पेस्ट घाला, त्याने भाजीला जास्त चांगली चव येते. आता मी यामध्ये आपले नेहमीचे जे मसाले आहेत ते एकानंतर एक घालूया आपण. जसे की सर्वप्रथम घातलेली आहे मी हळद, त्यानंतर घातलेली आहे मी काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी, आणि खूप छान कलर येईल आपल्या भाजीला. त्यानंतर आमचा घरचा जो मसाला आहे, तुमचा घरचा जो मसाला असेल तिखट, लाल तिखट, ते तुम्ही घालायचं आहे. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार. जसं की मी यामध्ये मिरचीसुद्धा घातलेली आहे म्हणून थोडं कमी तिखट घालणार आहे. त्यानंतर मी घातलेला आहे गरम मसाला आणि धने जिरे पावडर. यामध्ये मी अजून एक मसाला ॲड करणार आहे. आता हे मसाले घातल्यानंतर छान तेलामध्ये परतून घेते मी कांद्यासोबत. आता अजून एक जो मसाला मी तुम्हाला सांगितलेला तो म्हणजे आहे चिकन मसाला. आणि खरं सांगते या मसाल्याने ना अगदी आपण असं वाटतं की आपण नॉनव्हेजच खात आहोत. इतका छान मस्त अशी चव येते भाजीला. हे सर्व मसाले घातल्यानंतर तुम्हाला तेलामध्ये छान परतायचे आहेत. आता त्यानंतर मी घालते आहे बारीक चिरलेले टोमॅटो. इथे सुद्धा 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत मी. टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. सर्व छान टोमॅटो आपले एकदम नरम होईपर्यंत, छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. याची छान ग्रेव्ही झाली पाहिजे आपली. तुम्हाला मी अजून एक ऑप्शन देते, ते म्हणजे कांदा तुम्हाला कोणाकोणाला आवडत नसेल तोंडात आलेला, तर त्यासाठी मी सांगितलेलंच की बारीक चिरायचं आहे आपल्याला कांदा. पण तरी देखील तुम्हाला नसेल आवडत कुणाला, तर तुम्ही कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी करून ते तेलामध्ये परतून घेऊ शकता. तसंही करू शकता.
आता हे टोमॅटो व कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर सर्व मसाले त्यामध्ये छान मुरल्यानंतर आता मी शेवटी त्यामध्ये घातलेले आहे मशरूम. मशरूम घातल्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. मशरूमला छान मस्त सर्व कोटिंग मसाल्यांचं लागलं पाहिजे. सर्व छान असं परतायचं आहे आपल्याला तेलामध्ये. एकीकडे गरम पाणी करायला ठेवायचं आहे, कारण आपल्याला भाजीमध्ये ओतायला आपल्याला थंड पाणी चालणार नाही, तर त्यामुळे दुसरीकडे गरम पाणी तापत ठेवायचं आहे. आता इथे मी थोडीशी कोथिंबीर आता घातलेली आहे. थोडी कोथिंबीर मी सर्वात शेवटी घालणार आहे. हे छान परतून घेतल्यानंतर आता मी त्यावर झाकण ठेवते. झाकण ठेवल्यानंतर साधारणतः 5 मिनिटांनी मी पुन्हा खोलून बघितलेलं आहे, कारण भाजी आपली खाली लागली नाही पाहिजे. मीडियम आचेवरच आपल्याला शिजवायची आहे भाजी. मशरूमची भाजी शिजायला फार वेळ लागत नाही. तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही टाईप हवं असेल ना, तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घाला, पण गरम पाणी घालायची तशी आवश्यकता नाही. तुम्ही थोडंसं घालू शकता जर तुम्हाला भातावर हवं असेल तर, कारण टोमॅटोला पाणी सुटतं स्वतःचं, त्याच्यामुळे मला जास्त गरज वाटली नाही पाणी घालायची. मी थोडंसंच पाणी घातलं. सॉरी, ते क्लिप मिस झालेलं आहे, तुम्ही समजून घ्या. मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी नाही घातलं, कारण आपल्याला भाजी बनवायची आहे, रस्सा भाजी नाही बनवायची. आणि मग मशरूम शिजेपर्यंत ते जे काही आपण थोडं पाणी घातलेलं आहे ते आटून जातं. आता मी भाजी शिजल्यानंतर वरतून घातलेली आहे कसुरी मेथी. याने खूप मस्त फ्लेवर येतो भाजीला. अगदी हॉटेलमध्ये जशी भाजी मिळते ना मशरूम मसाला, अगदी तशीच मस्त असा फ्लेवर येतो. त्याच्यामुळे हे मिस करू नका, कसुरी मेथी नक्की घाला. आता हे बघा, आपली इथे भाजी तयार आहे खाण्यासाठी. ही तुम्ही रोटीसोबत खाऊ शकता, रोटी चपाती, किंवा कोणाला आवडत असेल तर भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. पाहू शकता किती मस्त टेस्टी दिसते भाजी. तुम्ही राईससोबत, रोटीसोबत, चपातीसोबत देखील खूप छान लागते ही भाजी. तर चला, आजचा कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंटमध्ये. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओला लाईक, कमेंट नक्की करा, शेअर नक्की करा. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.